लाडकी बहिणींना लाडक्यानं एक मोठी बातमी समोर आली आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता हा कधी भेटणार आहे याच्याबद्दल बऱ्याच ताईंची या ठिकाणी चर्चा होत आहे। बऱ्याच ताई या ठिकाणी विचारतायत, पण त्याच्या अगोदर एक मोठी बातमी समोर आली आहे। त्या बातमीमध्ये डायरेक्ट स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे तुम्हाला मोठा झटका या ठिकाणी भेटलेला आहे। तर लाडक्यानं जवळजवळ किती ताईंचे पैसे या ठिकाणी बंद होणार आहेत, किती ताईंना या ठिकाणी लाभ बंद होणार आहे, सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। तर लाडक्यानं कोणत्या जिल्ह्यामधली यादी समोर आली आहे ती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर बघा, ज्याची आपल्याला भीती होती, ज्याचा आपल्याला या ठिकाणी भीती होती की बाबा आपलं नाव कमी नको व्हायला, ती बातमी अखेर समोर आलेली आहे। आजची सगळ्यात लेटेस्ट सर्वात महत्त्वाची बातमी तुम्हाला सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी दाखवत आहे लाडक्यानो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि या यादीमध्ये आपलं नाव नको, कारण की जर या यादीमध्ये नाव जर आपलं आलं तर आपल्याला या ठिकाणी लाडक्या बहिणीचा हप्ता बंद होणार आहे। जो आपल्याला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये भेटत असतात ते बंद होणार आहेत। त्याच्यामुळे लाडक्यानो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की कोणत्या जिल्ह्यामध्ये ही बातमी आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून आलेली नाहीये, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। तर चला व्हिडिओला आता सुरुवात करत आहे। 13वा हप्ता या ठिकाणी वाटप कधी होणार आहे याच्याबद्दल बरेच या ठिकाणी विचारत आहेत, पण त्याच्या अगोदर एक मोठा झटका या ठिकाणी आलेला आहे। तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचं आहे किंवा तुमचा जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्याची पण यादी या ठिकाणी आली आहे का नाही हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर कोणत्या महिलांना वगळलेलं आहे एक मोठी बातमी आलेली आहे, त्याच्यानंतर किती महिलांना झटका मिळणार आहे, म्हणजे आतापर्यंत किती महिलांना झटका भेटलेला आहे या 12व्या हप्त्यामध्ये। बऱ्याच ताई अजून पैशाच्या प्रतीक्षेत आहेत की बाबा आम्हाला पैसे कधी येतील, पण त्याच्या अगोदर हा मोठा झटका या ठिकाणी भेटलेला आहे आणि 13वा हप्ता कधी मिळणार आहे याच्याबद्दल पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला वेळ न वाया घालता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया। काय काय नेमकं बातमी आहे बघूया आपण। सगळ्यात सुरुवातीला साम टीव्हीची बातमी बघा तुमच्या समोर आहे। 15 जुलै या ठिकाणी तुम्हाला डेट पण दिसत आहे, 15 जुलैची ही बातमी आहे। आजची लेटेस्ट बातमी आहे, साम टीव्हीची तुमच्या समोर बातमी दिसत आहे। तर लाडक्यानो काय बातमी तुमच्या समोर या ठिकाणी डायरेक्ट वाचू शकतात। 27,000 लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये कायमचे बंद, लाडकीचा अर्ज का केला बाद। तर बघा, एक दुःखद, आपण त्याला दुःखद म्हणू शकतो किंवा एक भयानक पण म्हणू शकतो त्याला, कारण की आता एकाच आणि महत्वाची गोष्ट 27,000 हे जे लाडक्या ताई वगळल्यात, पूर्ण महाराष्ट्रातून वगळल्या नाहीत, फक्त एका जिल्ह्यातून वगळल्यात आणि त्या पण जिल्ह्याची लोकसंख्या खूप कमी आहे, तिथल्या अर्जांची संख्या कमी आहे आणि तेवढ्या कमी अर्जामधून 27,000 लाडक्या ताई वगळलेल्या आहेत। विचार करा, पुण्यासारख्या मोठ्या मोठ्या जिल्ह्यामधून हा आकडा खूप मोठा होणार आहे आणि बऱ्याच ताईंना आता लाडक्या बहिणीपासून हात धुवा लागणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। कोणत्या जिल्ह्यामधल्या ताई वगळलेल्या आहेत हे तुम्हाला मी आता पुराव्यासहित दाखवणार आहे, सगळ्या गोष्टी दाखवणार आहेत। चला तर व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी बघा। तुम्हाला सगळ्यांनी बघितलं असेल, हेडलाईन असेल 27,000 लाडक्या बहिणींचे आता कायमचे पैसे बंद झालेले आहेत। तर कोणत्या लाडक्या ताई या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर सगळ्यात सुरुवातीला आपण बातमी अगोदर वाचूया आणि तुम्हाला मी दाखवणार पण आहे कोणत्या जिल्ह्यामधले हे ताई लाडक्या ताई यांना वगळण्यात आलेलं आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे। आता लाडक्या बहीण योजनेतून यवतमाळ जिल्ह्यातील, बघा नाव पण या ठिकाणी डायरेक्ट स्पष्ट आलेलं आहे, यवतमाळ हा जो जिल्हा आहे तिथं लोकसंख्या खूखूप कमी आहे, अर्जांची संख्या पण खूप कमी होती आणि त्या अर्जांच्या कमी संख्येमधून 27,317 म्हणजे जवळजवळ 27,500 महिलांचे नाव कट केलेले आहेत, वगळलेले आहेत। ते लाडक्या ताईंनो, हे तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि तुम्हाला आतापर्यंत 12वा हप्ता भेटला आहे का, नसेल भेटला तर तुमच्यासाठी पण हे एकदम काय असणार आहे, काळजी करणारी गोष्ट असणार आहे, कारण की बऱ्याच ताईंचे अजून पैसे जमा झाले नाहीत। पण ज्यांना 12वा हप्ता जमा झालाय त्यांनी काळजी करू नका, त्यांना 13वा हप्ता भेटणार आहे, काळजी करू नका। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना 12वा हप्ता भेटलाय नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटलाय का नाही हे कमेंट बॉक्समध्ये पट 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 सर्वांनी सांगायचं आहे। चला तर या महिलांना यादीतून बाद करण्यात आलेली आहे, त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर बघा, सगळ्यात लेटेस्ट म्हणजे आजचीच बातमी आहे, 27,300 काहीतरी लाडक्या ताईंना वगळून टाकले फक्त एका जिल्ह्यामध्ये। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, एका जिल्ह्यामध्ये एवढ्या लाडक्या ताईंना बाहेर काढलेला आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने माझी लाडकी बहिणींना सुरू केली, प्रति महिना 1,500 रुपये मिळवण्याच्या अपेक्षेचे महिलांना अक्षरशः अर्ज खूप आले होते। जातकाठी शिथिल करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणात महिलांनी योजनेचा लाभ मिळाला, मात्र योजनेमुळे शासनाची तिजोरी खाली होत असल्याने अर्जांची कात्री लावणे सुरू करण्यात आले आहे।
म्हणजे सरकारच्या तिजोरीवर लाडक्या बहिणीचा भार पडत आहे पैशाचा. त्याच्यामुळे आता हळूहळू कात्री लावली जात आहे. जसं की बघितलं, पहिल्यांदा संजय गांधी योजनेतून बऱ्याच लाडक्या ताई बाहेर काढल्या, त्याच्यानंतर त्या सरकारी ताई बाहेर काढल्या, त्याच्यानंतर 4 चाकी तपासणी सुरू केली, त्याच्यानंतर आयकर विभागाकडून डेटा घेऊन ती पण तपासणी सुरू केली. म्हणजे हळूहळू लाडक्या ताई बाद केल्या जात आहेत आणि अशा बाद करत 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 ही संख्या कमी होणार आहे आणि मग सरकारच्या तिजोरीवरला भार कमी होणार आहे. तर लाडक्या ताईंनो, आपलं नाव यादीत नको यायला, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर आपलं नाव यादीमध्ये आलं तर आपल्याला लाभ बंद होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या लाडक्या ताईंचे पैसे चालू राहावेत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि मी ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे पुढे पण तुम्हाला सांगणार, त्याच्यामुळे काळजी करू नका. कारण की असं पण बऱ्याच ठिकाणी झालंय की ज्यांना 4 चाकी घरात नाहीये, ज्यांचे उत्पन्न पण कमी आहे, त्यांचं पण नाव यायला सुरुवात झाले. मग त्यांनी नेमकं काय करायचं ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. काळजी करायची गरज नाहीये. तर आता महिलांचे अर्ज बाद करून लाभ देणं बंद करण्यात येत आहे. पूर्णपणे 1,500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा होत नसल्याने विचारणा करण्यासाठी तालुका व मुख्यालय असलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात लाभार्थ्यांची पायपीट वाढली आहे. नवीन नोंदणी बंद असल्याने अर्ज करता येत नाही. अशात यवतमाळ जिल्ह्यामध्ये 27,317 या ठिकाणी लाडक्या बहिणीचा पत्ता कट करण्यात आलेला आहे. बघा, लाडक्या ताईंनी आता हे म्हणत असतील की हे माहिती कशी भेटली यवतमाळमध्ये, तर बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी कार्यालय असतं किंवा ऑफिस असतं त्यांच्या. त्या ऑफिसमध्ये या ठिकाणी चौकशी केल्यानंतर ही डिटेल्स समोर आलेली आहे. तर लाडक्या ताईंनो, यवतमाळ सारखं प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काय असतंय, ऑफिस असतं, त्या ठिकाणी आपण जाऊन चौकशी करू शकतो. पण लाडक्या ताईंनो बघा, जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अजून मोठे मोठे जे जिल्हे आहेत, छत्रपती संभाजीनगर असेल, अशा मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये अर्जांची संख्या जास्त आहे आणि या अर्जांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी जर चौकशी झाली तर या ठिकाणी मोठ्या स्वरूपात या ठिकाणी अर्जांचं काय होणार आहे, अर्ज बाद केले जाणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्ही तुमचा एकदा जिल्हा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. चला, तर लाडक्या ताईंनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे, ती म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, याचं कारण अजून स्पेसिफिक असं दिलेलं नाहीये की 4 चाकीमुळेच काढले किंवा आयकर विभागामध्ये त्यांनी सगळेच कारण देऊन टाकलेत की काही लाडक्या ताई या ठिकाणी 4 चाकीमुळे असतील किंवा आयकर विभागातून असतील किंवा 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल त्यांचं किंवा त्यांना पात्रतेत कोणत्या बसत नसतील, असं भरपूर कारण त्यांनी दिलेत. पण त्यातलं असं स्पेसिफिक कारण कोणतं दिलं नाही की त्या कारणामुळे ह्या लाडक्या ताई वजा केलेल्या आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही, अजून त्यात पडताळण्या सुरू आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता एक लाडक्या ताईंनी मी कमेंट्समध्ये विचारलं होतं, तर एक लाडक्या ताईंनी बघा विचारलं होतं, तर एक डीबीटी ऍक्टिव्ह आहे. बघा, लाडक्या ताई तर डीबीटी ऍक्टिव्ह आहे, नंतर फॉर्म बरोबर आहे, वार्षिक उत्पन्न कमीच आहे, रेशन कार्ड पण सेंद्रिय म्हणू शकतो, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो केशरी कलरचं रेशन कार्ड. या सगळ्या गोष्टी कंप्लीट आहेत लाडक्या ताईचे, तरी पण 12वा हप्ता भेटलेला नाहीये. म्हणजे विचार करा, हे सगळ्या गोष्टी. आता असं नाही की बाबा 4 चाकी आहे लाडक्या ताईकडे, 4 चाकी पण नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे उत्पन्न पण कमी आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्या लाडक्या ताईचं डीबीटी पण ऍक्टिव्ह आहे, फॉर्म पण अप्रूव्ड आहे. सगळ्या गोष्टी पूर्ण असताना देखील लाडक्या ताईला पैसे का मिळत नाहीयेत हे सरकारला आपल्याला विचारावं लागणार आहे. कारण की असं काही पात्रतेत जर बसल्या नसत्या तर मग ठीक आहे, काढलं असतं तर काही वाटलं नसतं, पण पात्रतेत बसून पण या ठिकाणी हप्ता भेटत नाही, या ठिकाणी काळजी करणारी गोष्ट आहे. तर अजून एका ताईची बघू, या ठिकाणी डीबीटी ऍक्टिव्ह आहे. बघा, या ताईचं स्टेटस अप्रुव्हल आहे, नंतर इन्कम कमी आहे, बरोबर, म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी आहे. रेशन कार्ड केशरी कलरचं आहे, नंतर योजनेचा लाभ घेतलेला नाहीये, म्हणजे इतर कोणत्या योजनेचा लाभ पण घेतलेला नाहीये. तरी पण या ठिकाणी अशोक नाशिक मधून ह्या ताई बोलत आहेत, तर या ताईंचा पण या ठिकाणी सेम प्रॉब्लेम झालाय. अशा भरपूर साऱ्या कमेंट्स येत आहेत की सर, आमचं सगळ्या गोष्टी कंप्लीट असताना पण पैसे का अकाउंटला येत नाहीत. तर सरकारकडे माझी एक मागणी आहे. आता मागणी सोडली, आता मी डायरेक्ट त्यांना हक्काने सरकारला विचारत आहे की लाडक्या दादांनो, तुम्ही लवकरात लवकर अशा लाडक्या ताईंच्या, ज्या पात्र लाडक्या ताई आहेत, त्याला लवकरात लवकर त्यांचा हप्ता त्यांच्या अकाउंटला द्यावा. कारण ह्या गरीब ताई आहेत आणि गरीब ताईंनी तुम्हाला निवडणुकीच्या वेळेस मदत केलेली आहे. तर तुम्ही पण कृपया करून तुमचं कर्तव्य पार पाडावं आणि लवकरात लवकर अशा लाडक्या ताईंना पैसे त्यांच्या अकाउंटला द्यावे. तर अशा स्वरूपाची मी मागणी सरकारकडे करत आहे. आणि येणाऱ्या ह्या अधिवेशन चालू आहे, पावसाळ्या अधिवेशनामध्ये पण विरोधी पक्षनेत्यांनी पण हा मुद्दा उचलावा, असं पण त्यांच्याकडे मी विनंती करत आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री